मनसेनं अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला धडा शिकवलाय। मनसे टीमनं मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सापळा रचून अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला पकडलं। महिलेला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। अनेक जिल्ह्यात तापमान जवळपास 45 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय। यामुळे अमरावती, अकोला, वर्ध्यात ऑरेंज अलर्ट तर नागपूर, बुलढाणा, चंद्रपूरमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे। नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्येत 24% वाढ झाली आहे। 2025-26 मध्ये 4.21 लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केलाय। कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ झाली आहे। सध्या दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध आहे। नाशिक शहरात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। तापमान 41.4 अंशांवर गेले। किमान तापमानही वाढलंय, त्यामुळे रात्रीही उकाडा कायम आहे। दरम्यान पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। नागपुरात उष्णतेनं कहर केला असून तापमान 45.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले। तीव्र उन्हामुळे रस्ते ओस पडलेत। कळमेश्वर तालुक्यातील मांडवीत उष्माघाताची घटना घडली। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर भीषण अपघात झालाय। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीला 2 बाईकस्वारांनी धडक दिली। यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय। यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुणीचा समावेश आहे। सांगली जिल्ह्यातील 10,000 टन द्राक्षांची परदेशात निर्यात झाली आहे। आखातासह युरोपातील 22 देशात 746 कंटेनरमधून द्राक्ष निर्यात करण्यात आली। जिल्ह्यातील 8,000हून अधिक शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या निर्यातीसाठी नोंदणी केली होती।